निष्पाप मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेने नागपुरात खळबळ उडाली आहे. संतप्त लोकांनी आरोपीला दोरीने बांधून बेदम मारहाण केली आणि नंतर मारहाण करताना तहसील पोलीस ठाण्यात नेले. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचे नाव शेरू उर्फ सुरेश टाकळीकर असल्याचे सांगितले जात आहे, जो टिमकी परिसरात राहणारा आहे. आरोपी दुपारी झोपडपट्टीतील एका मुलीला चॉकलेट घेऊन देतो असं आमिष दाखवून तिला रेल्वे पटरीकडे घेऊन गेला आणि 5 वर्षाच्या मुलीचा हात धरून कुठेतरी घेऊन जात होता. तथापि त्याचे वाईट हेतू यशस्वी होण्यापूर्वीच एका मुलीच्या 13 वर्षाच्या मोठ्या बहिणीने त्याला मुलीला घेऊन जाताना पाहिले. मोठ्या बहिणीने ते पाहिल्यानंतर आरोपीने मुलीला सोडून दिले. संध्याकाळी मुलीची आई कामावरून घरी परतली तेव्हा मुलीने तिला संपूर्ण घटना सांगितली. ही बातमी कॉलनीत वेगाने पसरली. आरोपीच्या या कृत्यामुळे त्याच्या मुली आता सुरक्षित नाहीत असे कॉलनीतील लोकांना वाटू लागले. आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे सांगितले जात आहे. संध्याकाळी जेव्हा तो दारू पिऊन घरी परतला तेव्हा लोकांनी त्याला घेरले. त्याला त्याच्याच घरासमोर दोरीने बांधून अर्धमेला होईपर्यंत मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर मारहाण सुरू असतानाच त्याला तहसील पोलीस ठाण्यात नेण्यात आले. आरोपीविरुद्ध तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि अटक करण्यात आली. पोलीस स्टेशन तहसील हद्दीमधील टिमकी या परिसरातील टोपऱ्याची विहीर या भागामध्ये राहणारी फिर्यादी महिला ती तिच्या अल्पवयीन 5 वर्षीय मुलीसोबत पुतणीसोबत आणि परिवारासह राहते. त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की त्यांच्याच वस्तीत राहणारा आरोपी रमेश शेरू उर्फ सचिन सुरेश टाकळीकर वय 40 वर्ष याने त्यांच्या मुलीला कडेवर घेऊन आणि पुतणीला हाताला पकडून चॉकलेट घेऊन देतो म्हणून तो 5 पावली रेल्वे पटरीकडे जात होता आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीने फिर्यादीला सांगितले आहे की आरोपीने अल्पवयीन मुलीचा टी-शर्ट वर करून तिच्या पोटावरनं आणि पाठीवरनं हात फिरवलेला आहे. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला पोक्सोचा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोक्सो कायद्याअंतर्गत आणि BNS कायद्याअंतर्गत पण गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.